अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही गेल्या 27 एप्रिलपासून आझाद मैदानावर वज्रमूठ आंदोलन केलेलं होतं। साधारण त्या आंदोलनानं महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे। परिणामी मंत्रालयाच्या मैदानासमोर असेल किंवा आझाद मैदानातल्या झाडावर चढून कार्यकर्त्यांनी लक्ष वेधल्यानंतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। या गोष्टीची नोंद इतिहासामध्ये झालेली आहे आणि एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आता अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणाचा लढा ताकदीने, युक्तीने, नीतिमत्तेने, बौद्धिक पातळीवर आपल्याला लढण्यासाठी जोखीम घ्यायची आहे आणि जोखीम घेण्यासाठी समाजातल्या शेवटच्या माणसाला सहभागी करून घ्यायचा असेल तर ज्यांचे प्रश्न सुटलेले आहेत, ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे, जो लाभार्थी आहे, त्या सर्व समाज बांधवांनी समाजातल्या शेवटच्या माणसाला जाऊन या लढ्यासाठी तयार करणं गरजेचं आहे। आणि या तयार करण्याचा भाग म्हणून आम्ही धर्माबाद येथून 11 जूनपासून ही पदयात्रा घेऊन निघालेले आहोत। या पदयात्रेचं स्वरूप असं आहे, ही गाडी टेम्पो एका कार्यकर्त्याने दिलेली आहे, सामान्य त्याला भाडं नाही। ही बुलेरो लोकांनी दिलेली आहे नांदेडच्या साधारणतः 2015ला लाठीचार्ज झाल्यावर। या गाडीतलं डिझेल समाजाचं आहे, आमच्या पोटातली भाकर समाजाची आहे, माझ्या हातातलं पॉम्पलेट, गाडीवरचे झेंडे आणि बॅनर पूर्णतः समाजाच्या घामावरचा आहे। आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो। आमच्या गाडीमध्ये 2 हलक्या आहेत। या हलक्यांना एका जळकोटच्या घोटरे नावाच्या रिटायर शिक्षकांनी घेऊन दिलेल्या आहेत। त्या 2 हलक्या वाजवतो। कमी वेळामध्ये लोक जमतात। ओळख असो नसो, आम्ही जेव्हा भूमिका मांडतो लोक ऐकतात तेव्हा त्यांना 5-10 लोकांच्यासाठी सगळ्यांच्या घरातून 2-2 भाकरी मागवतो। वेळेची बचत ही जबाबदारी सगळ्यांची आहे। या चळवळीमध्ये माझा सहभाग असावा ही जाणीव त्याच्या ठिकाणी विकसित व्हावी म्हणून अशा पद्धतीचं योगदान आम्ही घेतो। आणि आरक्षण वर्गीकरणाचा लढा आमच्या सामाजिक स्वातंत्र्याचा महत्त्वाचा लढा आहे अशा प्रकारची जाणीव करून देऊन वर्गीकरण झाल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थानं समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी जी मदत मिळणार आहे, जी संधी मिळणार आहे, त्या संधीला संरक्षण मिळणार आहे, ते वर्गीकरणानेच मिळणार आहे याची जाणीव करून देतो। आणि आपला लढा आपल्या भाकरीवर, आपल्या घामावर, आपल्या श्रमाच्या 1 रुपयावर आणि आपल्या सहभागावर आपण लढला पाहिजे। तर तो लढा केवळ अधिकाराचा नसतो, तो लढा आत्मसन्मानाचा होतो। आणि जो समाज आपला सन्मानाचा लढा लढण्यासाठी पुढे येतो त्या समाजाला कोणाकडे हात पसरावे लागत नाही, त्या समाजाची उपेक्षा होत नाही, त्या समाजाला लाईनीमध्ये थांबावं लागत नाही, त्या समाजाची फसवणूक होत नाही, त्या समाजाला वापरून घेतलं जात नाही, त्या समाजाच्या प्रति सन्मानजनक व्यवहार केला जातो। हा जगातल्या, देशातल्या, महाराष्ट्रातल्या एकूण सामाजिक चळवळीचा इतिहास राहिलेला आहे। आणि म्हणून तशाच प्रकारच्या बाबतीत तसाच व्यवहार आमच्या बाबतीत व्हावा याच्यासाठी आम्ही समाजाला या चळवळीच्या विषयी, या प्रश्नाच्या विषयी सकारात्मक जनजागृती केली पाहिजे। आम्ही बाबासाहेब सांगतो, अण्णाभाऊ सांगतो, फुले सांगतो, लहुजी सांगतो, शिवाजी महाराज सांगतो, शाहू महाराज सांगतो, परंतु प्रत्यक्षात त्या शाहू महाराजांचं, बाबासाहेबांचं, फुलेंचं, लहुजींचं, अण्णाभाऊंचं जे काही प्रॅक्टिकल जीवन होतं, जी काही भूमिका होती, ते लिहित होते, ते बोलत होते, ते लढत होते, ते अपमान सहन करत होते आणि ते समाजाला सन्मानाने अधिकार मिळवून देत होते। त्या पातळीवर आम्ही कमी पडलेलो आहोत, त्या पातळीवर आम्ही कमी पडलेले आहोत। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उपेक्षित, दुर्लक्षित आणि अपमानित जीवन जगत आहोत। आमची ओळख ठळक झालेली नाही, आमचं आयडेंटिफिकेशन लोकांच्या लक्षात येत नाही। आम्ही कोण असं आम्हाला आजही सांगावं लागतं किंवा आम्ही हे आहोत अशा प्रकारची भूमिका मांडावी लागते। आणि जेव्हा जो समाज लढतो त्याच्याकडं ठळक नजरेनं
ठळक नजरेनं आणि विशिष्ट भूमिकेतून विशिष्ट पातळीवर लोक पाहत असतात. दृष्टिकोन तयार होतो. हे लढणारे माणसं आहेत, हे भिडणारे माणसं आहेत, हे मागणारे माणसं नाहीत, हे सहन करणारे माणसं नाहीत, हे प्रामाणिक माणसं आहेत. या माणसांची, या समाजाची वोट बँक आहे, हा जागृत समाज आहे. अशा पद्धतीची जेव्हा ओळख होते तेव्हा समाजातल्या टॉप टू बॉटम सगळ्याच माणसाच्या स्तरावर जंगम मालमत्तेची, इज्जतीची, अधिकाराची, सन्मानाची जपणूक होत असते, त्याचं संरक्षण होत असते. आणि हे केवळ आणि केवळ चळवळीतून होत असते. ज्या समाजात अशा प्रकारची चळवळ आहे अभिमानसर, त्या समाजामध्ये पुढच्या पातळीवर जाण्यासाठी ती ऊर्जा जनरेट होत असते, तयार होत असते. आणि म्हणून सामाजिक जाणीव ती खऱ्या अर्थानं माणसाला या लोकशाहीमध्ये, या व्यवहारामध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये फेस करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी माझे अधिकार राजकीय ही आहेत, माझं सामाजिक जबाबदारी ही आहे, माझी वैचारिक भूमिका ही आहे, तो माणूस व्यक्त होत असतो आणि तो माणूस ती भूमिका घेऊन पुढे जात असतो. आणि म्हणून अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणाचा लढा केवळ नोकरी मिळवण्यापुरता नाही, त्याला तसं आपण समजूही नये. आरक्षण वर्गीकरणाचा लढा आपल्यासोबत इतर वंचित समाजाला सामाजिक न्याय मिळवून देणारा आहे. त्याचं सामाजिक आणि त्याचं जे काही प्रतिनिधित्व आहे ते निश्चित करणारं आहे, त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणार आहे, त्याला दर्जा आणि संधी मिळवून देणार आहे, त्याला सन्मान मिळवून देणार आहे, त्याला माणूसपण मिळवून देणार आहे. त्याच्या मनामध्ये जे काही गिल्टी भाव होता, जे काही मनामध्ये हे होते भावना की मी कमी आहे, माझी कोणी नोंद घेत नाही, त्याच्यामधले ती कमीपणाची भावना न्यूनगंड काढून टाकून त्याला एक सन्मानजनक जीवन जगण्याची जी काही अनुभूती आहे या चळवळीच्या माध्यमातून आपण त्याला प्रदान करणार आहोत. आणि म्हणून हा लढा अतिशय महान आहे, संविधानिक आहे, मानवमुक्तीचा लढा आहे. आणि हा मानवमुक्तीचा लढा इतऱ्या मानवी समाजामध्ये आपण लढला पाहिजे. आणि प्रगत समाजाच्या बरोबरीला किंबहुना त्याच्या पुढे या समाजाला घेऊन घेण्यासाठी आपण जोखीम घेतली पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे, ही ड्युटी आहे. ज्या आरक्षणाच्या माध्यमातून, ज्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण लागलोत आणि स्वतःबद्दल एक प्रतिष्ठा महसूस करतो, मी माणूस आहे, माझी अशी ओळख आहे, असं माझं पद आहे, असं माझं समाजात स्थान आहे, ही माझी जमीन जुमला आहे, ही माझी बिल्डिंग आहे, हे माझं कर्तृत्व आहे, आपण ज्या पद्धतीनं सांगतो त्याच पद्धतीनं सांगण्याची संधी आपल्या पाठीमागं राहिलेल्या आपल्यासोबतच्या माणसाला मिळाली पाहिजे. या गरजेची प्रतिपूर्ती, या गरजेची पूर्तता या वर्गीकरणाच्या लढ्यामधून होणार आहे. आणि म्हणून हा लढा अतिशय प्रतिष्ठेचा, न्यायाचा आहे, असा आपला या लढ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असावा. आणि हा लढा प्रतिष्ठेने लढला जावा म्हणजे तुमचा लढा सहानुभूतीला पात्र होणार नाही. तुमच्या लढ्याकडे कोणीतरी दिशा देते, कोणाच्या तरी डायरेक्शनचा हा भाग आहे, कोणाच्या तरी षड्यंत्राचा हा भाग आहे, अशा प्रकारची जी काही हे टीकाटिप्पणी होते ती टीकाटिप्पणी आपण धुवून पुसून काढू शकतो, नव्हे कोणाला टीका करण्याची संधी देत नाही. आणि म्हणून हा आपला लढा आपल्या विचारावर, आपल्या महामानवाच्या वैचारिक शिदोरीवर लढला गेला पाहिजे, तरच आपण नैतिकदृष्ट्या पुढे जाऊ शकतो. आणि इथल्या मी म्हणणाऱ्या लोकांचं जे काही स्वतः नैतिक पातळीवर ज्यांचं अधपतन झालेलं आहे, जे भ्रष्ट झालेले आहेत, ज्यांनी विचाराच्या सोबत महामानवाच्या प्रतारणा सुरू केलेली आहे आणि मानवी मुक्तीच्या लढ्याला आता विरोध करण्याचं काम करत आहेत, त्यांना उत्तर नव्हे, त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, चुकलेल्याला वाट दाखवण्यासाठी, बेभान झालेल्या लोकांना भानावर आणण्यासाठी वर्गीकरणाचा लढा हा दिशादर्शक असणार आहे, दीपस्तंभासारखा असणार आहे, अशी माझी तुमची सगळ्यांची भावना असली पाहिजे आणि भूमिका पण असली पाहिजे. आणि म्हणून ही भूमिका अतिशय वैचारिकदृष्ट्या परिपक्व, सामाजिकदृष्ट्या घट्ट असणं या लढ्याची एक गरज आहे. आणि ही गरज तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळेच पूर्ण होणार आहे, नाहीतर होऊ शकत नाही. कुठल्याही चळवळीचं नेतृत्व जेव्हा वैचारिक माणूस करतो, जेव्हा स्वावलंबी माणूस करतो, जेव्हा भूमिका असलेला माणूस करतो, तेव्हा तो लढा अधिक शारीरिक ताकदीच्या बळावर, वैचारिक ताकदीच्या सहभागाने पुढे जात असतो. हे आजपर्यंतच्या सगळ्या चळवळीचं वैशिष्ट्य राहत आलेलं आहे. मला उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यातल्या माझ्या सर्व समाज बांधवांना हात जोडून नम्र विनंती याच्यासाठी करावीशी वाटते
आज आपण लढण्याच्या भूमिकेमध्ये नाही, आपण शासन देणार आहे ही एक आम सार्वजनिक मानसिकता आपली झालेली आहे. जेव्हा अशा प्रकारची मानसिकता होते तेव्हा आपण लढाईच्या पातळीवर कर्तव्य करण्यासाठी कमी पडतो. कर्तव्य बजावत असताना आपण काय करतो, डबल रोलमध्ये असतो. होणारच आहे तर लढायचं कशाला रिस्क घ्यायचे, सगळं शिजतच आलं तर आता गडबड कशाला करायची, निवजेपर्यंत थांबा. आता शिजलेपर्यंत तुम्ही थांबले, आता निवजेपर्यंत तुम्ही थांबणं झाले, अशी काय गडबड लागून गेली. हे कोण बोलते? सत्ताधाऱ्याच्या जवळचे लोक बोलतात आणि हे सत्ताधारी बोलायला लावतात. तुमच्या समाजाला थोडंसं धीर धरायला लावा, आम्ही देणारच आहोत, गडबड कशाला करू लागले, नाहीतर साहेब नाराज होतील, सगळंच फिसकून जाईल. अशा प्रकारचा व्यवहार दुबळ्या, असंघटित, भूमिका नसलेल्या, आक्रमक नसलेल्या, भीती नसलेल्या समाजाच्या बाबतीमध्ये एक डाव असतो, तो डाव टाकून हे खेळण्याचं काम केलं जातं. तशा पद्धतीचं होता कामा नये. आणि म्हणून हा लढा आम्हाला समाजाला जागृत करून लढायचा आहे. आमचा समाज जागृत केला, रस्त्यावर आला तर समाजाच्या शेवटच्या माणसाला वाटेल ना, मी 5,000 रुपये दिलेत, मी शाल घातली रामचंद्र भरांडेंना, आम्ही बळ दिलं, आमच्या लोंढे साहेबाला वाटेल आम्ही जेवण घातलंय, मीडियाला बातमी दिली, मी पण 30-35 वर्षापासून काम करतो, माझा पण सहभाग आहे, माझ्या पण अंगावर गुन्हे दाखल झालेले आहेत, माझं पण योगदान आहे. हे जाणीव कधी होईल? शेवटचा माणूस या लढ्यामध्ये सहभागी झाल्यावर. नाहीतर त्याच्या परस्पर आपण लढलो, अंगाचे कातोडे काढून घेऊन लढलो, जास्तीची जोखीम घेऊन लढलो, तर त्याला त्याचं महत्त्व जाणवणार नाही, त्याच्या लक्षात येणार नाही. आणि त्याला महत्त्व जाणवलं नाही तर त्याच्या पिढीला त्याचं गांभीर्य राहणार नाही. आणि म्हणून शेवटचा माणूस या लढ्यामध्ये सहभागी झाला पाहिजे. या अटीवर आपण समाजाला तयार करण्यामध्ये यशस्वी झालो तर आपण अर्धी लढाई जिंकू शकतो. बरोबर आहे. लढाईला तयार झालेला समाज आणि निर्धार पक्का असलेला समाज, किंमत मोजण्याची मानसिक तयारी असलेला समाज यश घेतल्याशिवाय माघार येत नाही. शिवाजी महाराजाचं सैन्य कमी होतं पण निष्ठावान होतं. राजाच्या जीवाच्या अगोदर माझा जीव, मी शिवाजी आहे, ही जी धारणा होती ना, ही धारणा होती त्या विचारावरची, त्या राजाच्या कर्तृत्वावरची निष्ठा होती. आणि म्हणून माणसं मरायला तयार होते. कमी सैन्याच्या बळावर राज्य जिंकता आलं, स्वराज्य निर्माण करता आलं. आमचा समाज कमी आहे, लढणारे लोक कमी आहेत, साधनं कमी आहेत, जोखीम घेणारे कमी लोक असले, लढणाऱ्यांची निष्ठा, मदत करणाऱ्यांची स्पष्टता, बरं का, आणि समाजाचा सहभाग असेल तर आम्ही राज्यकर्त्यांच्या दारामध्ये जाऊन या समाजाला न्याय मिळवून घेऊ शकतो. हा न्याय, ह्या अधिकार, ही चळवळ वर्गीकरणाचा विषय 4-5-10 लोकांच्या प्राणापेक्षा मोठ्या किमतीचा आहे. जेव्हा समाजाला उभं करायचं असते तेव्हा बिल्डिंगमध्ये, मुळव्यामध्ये दगडधोंडे टाकावे लागतात. आणि आजपर्यंत जे लोक या लढाईला गेल्या 30-35 वर्षापासून सुरुवात केलेली आहे, गोपले साहेबाच्या नावाची जिकर झाली, अनेक लोक लढले, आपण सगळेजण लढतो आहोत, सगळ्यांचा आपला सहभाग आहे. या सगळ्या लोकांनी आजपर्यंत घाम, वेळ, पैसा, बुद्धी सगळं देऊन या समाजाला आणि या लढ्याला उभं करण्यासाठीचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आता यश जवळ आलेलं आहे. आता हायगय करता कामा नये, टाईमपास करता कामा नये, सरकारच्या मनावर सोडता कामा नये. आणि सरकारला याचा आज देतो उद्या देतो म्हणून अवधी वाढवण्यासाठीची संधी आपल्या पातळीवरून, समाजाच्या पातळीवरून देता कामा नये. पुढारी काय करालेत? पुढारी त्यांनी प्रोजेक्ट केलेले आहेत. समाज आणि चळवळ आम्ही निर्माण केलेली आहे, चळवळ आमच्या मुक्तीसाठी आहे. पुढाऱ्याचं डायरेक्ट, मुख्यमंत्र्याचं, सरकारचं डायरेक्शन एखाद्या कार्यकर्त्याला त्याला वापरून घेण्यासाठीचं असेल, तेथं आमचं हित नाही. समाजाला न्याय मिळाला, संपूर्ण समाजाचं, त्यात पुढारी आले, अधिकारी आले, कर्मचारी आले, पत्रकार आले, समाजातला सामान्य घटक आला, समाजाला अधिकार मिळाल्याच्या नंतर आता आपल्याला कोणाकडे हात पसरण्याची गरज राहणार नाही. आणि म्हणून या चळवळीला स्वावलंबी बनवण्याच्या अनुषंगानं, समाजाला परावलंबनातून मुक्त करण्याच्या अनुषंगानं, स्वयंपूर्ण जीवन बहाल करण्याच्या अनुषंगानं आपला वेळ, बुद्धी, पैसा आपण कारणी लावूया. 6 जुलैच्या पर्यंत तुम्हाला जे जिथं शक्य आहे, मी तुम्हाला म्हणालो गावात जा आणि सासरवाडीत जा, आपल्या मोबाईलमध्ये सर 1,000 नंबर आहेत. 150 लोकांनी ठरवलं 500 लोकांना तयार करायचं, तर आपण किती लोकांना तयार करू शकतो? 1.5 लाख लोकांना तयार करू शकतो. एवढं साधनं, एवढं प्रभावी, परिणामकारक साधनं आपल्याकडे आलेले आहेत. या साधनाचा, या हत्याराचा, वेळेचा आपण सगळ्यांनी उपयोग करूया.
आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहूया एवढं निवेदन आपल्या चरणावर ठेवतो. आपण आलात, आम्हाला आमचं मनोबल वाढवलं, सत्कार केलात, 4 पैसे चळवळीसाठी दिलेत, त्याबद्दल मी आपल्या महापुरुषाच्या विचाराशी अतिशय मरून जाऊ आम्ही, पण प्रामाणिक राहू, प्रतारणा आमच्या बाबतीत आमच्याकडून होणार नाही, अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो. थांबतो. जय लहुजी, जय भीम, जय फुले, जय शाहू.